तर सामना 5 षटकांचा राहील, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर आजच्या दिवसाची सुरुवात होते. गणपती बाप्पांना नमन घालून या दिवसाची सुरुवात करीत आहोत. पहिला सामना क्रमांक 1 चा गोलंदाज अमृत वैती. 5 षटकांचा सामना, पॉवर प्लेचा षटक. पॉवर प्लेच्या सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू असतील. क्रमांक 1 चा गोलंदाज अमृत येतोय आणि सलामीला आहे मनमीत व नॉन स्ट्राईकला योगेश. एक हार्ड फलंदाज मनमीत, त्याचप्रमाणे टेक्निकल साऊंड असलेला योगेश. सलामीची जोडी. चला, दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. सामन्याला सुरुवात होते. पंच मिलिंद बावकर व पंच रुपेश मेस्त्री. यस, पंच मिलिंद बावकर यांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. चला, सामन्याला सुरुवात करायची आहे. ऑलरेडी आपण 15 मिनिटं लेट आहोत. आजचा फायनलचा डे आहे, अंतिम दिवस आहे. सेमीफायनल आणि फायनलचे सामने देखील आपल्याला खेळवायचे आहेत. यस, पंच मिलिंद बावकर यांचा लेट्स प्लेचा इशारा येतोय. 3, 2, 1 हिअर वी गो. मोरचा इशारा. बॅटची कडा लागून शॉर्ट थर्डच्या दिशेने गेला होता चेंडू. एकादावर समाधान मानावं लागेल. या एकादाने श्री गणेश होतोय जियान शिलवण नायगाव संघाचा. सुंदर असा चेंडू, खोलवर टाकलेला चेंडू ड्राईव्ह करायचा होता, मात्र बॅटची कडा लागून थर्डमॅनच्या दिशेने गेला आणि एकादावर समाधान मानावं लागेल मनमित याला. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू योगेश. आकुटप्याचा चेंडू कट करण्याच्या नादात मात्र बॅट्स आणि बॉलचा काहीसा संपर्क साधत नाही. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 1. 2 चेंडू टाकून दिल्यात. सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल अमृत याची. फुल टच चेंडू, हलकासा ड्राईव्ह केलेला कव्हरच्या दिशेने. नवनीत जात आहे चेंडू जवळ, मात्र लॉंग ऑफचा खेळाडू जिथपर्यंत बॉल हाताळतील तिथपर्यंत मात्र 2 धावा पळून काढलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 3 या धावसंख्येवरती. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते. कालच्या दिवसामध्ये देखील 40+ जे क्रिकेट होतं, असं वाटत होतं की अंडर 19 चे खेळाडू खेळत आहेत, अशी धावगती चालू होती खेळपट्टीवरती. तीच पुनरावृत्ती होत असताना पुन्हा एकदा अमृत सज्ज होतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. सुंदरसा फटका झेल असू शकतो आणि पहिला आदरा बसतोय जियानशील नायगाव संघाला. योगेश यांच्या खेळीवर पूर्णविराम लागतो. योगेश बॅक टू द पॅव्हिलियन.
धन्यवाद डीजे. तर पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता योगेश यांचा, मात्र तेवढं डिस्टन्स प्राप्त करू शकला नाही योगेश. आणि पहिला हादरा बसतोय GN11 नायगाव संघाला. आणि त्याची जागा भरून येण्यासाठी नवीन फलंदाज, लेफ्ट हँडेड हार्ड हिटर फलंदाज रितेश गंगीकर. रितेश गंगेकर यांचा सामना पाहण्यासाठी त्यांचे वडील देखील इथे उपस्थित आहेत. आणि वडिलांच्या समोर कितपत मजल मारतात रितेश गंगेकर हे पाहायचं आहे. पुन्हा एकदा अमृत सज्ज होत आहे. आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी अमृत यांची. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाल्या, 3 धावा खर्च करून 1 गडी बाद केलाय. मॅन इन फॉर्म अमृत वैती. लेफ्ट हँडेड बॅट्समन. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय लेफ्ट हँडेड बॅट्समन असल्या कारणाने. अमृत पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिल्या षटकातील 5वा चेंडू. सुंदरसा चेंडू, खवळून टाकलेला चेंडू, हलकासा टोलवलेला आहे मिडविकेटच्या दिशेने. एखाद्यावर समाधान मानावं लागेल. रितेश याला स्वतःचं वैयक्तिक खातं खोलत असताना रितेश गंगेकर. सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत रोखून ठेवलेल्या अमृत यांनी. P1चं षटक आहे आणि P1च्या षटकामध्ये कशी गोलंदाजी व्हायला पाहिजे ते दाखवत असताना अमृत पुन्हा एकदा सज्ज. शेवटचा चेंडू, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू, आखूडब्याचा चेंडू, मात्र शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटची कडा लागून यष्टीरक्षकाकडे जातो. तर षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर GN11 नायगाव संघ 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दिस सोन्याचा उंगवला चैता पाकाचे महिन्याला. दिस सोन्याचा उंगवला चैता पाकाचे महिन्याला. ए आई माऊले तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला. आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला. आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला. यस, क्रमांक 2चा गोलंदाज येतोय परेश. P2चं षटक. आणि P2च्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू असतील. अजून एक यंग टॅलेंट परेश. पुन्हा एकदा सज्ज होतो खाडी एंड कडून परेश. जवळजवळ 8 ते 10 पावलांचा रनअप. सुंदर असा चेंडू आणि त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. रितेश गंगेकर यांच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. बॅक टू द पॅव्हलियन. तुझे चंदनी गोपाल किला खांदा मानाचा गोलाविला. धन्यवाद
डीजे ज्याप्रमाणे अमृत यांनी गोलंदाजी केली होती, मला वाटतं एक कानमंत्र दिला होता परेशला देखील की कशी गोलंदाजी व्हायला पाहिजे, आणि तीच गोलंदाजी होत असताना परेश पहिल्याच चेंडूवर यश प्राप्त होतोय. रितेश गंगेकर सारखा एक मोठा खेळाडू बाद होतोय आणि त्याची जागा भरून येण्यासाठी नवीन फलंदाज स्वतः कर्णधार दीपेश दिंडेकर. खूपच बिकट परिस्थिती पाहायला भेटते आपल्याला. GN इलेव्हन नायगाव संघाची धावफलकावर धावफलक आहे 4 धावा झाल्या 4 आणि गडी बाद झाल्या 2. सुंदर असा चेंडू बॅटची कडा लागून थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जोराने धावतोय, चेंडू सीमारेषा पार, चौकार. DJ Pamea in the mix. धन्यवाद डीजे. बॅटची कडा लागून थर्डमॅनच्या दिशेने गेला होता चेंडू आणि आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने आजच्या दिवसातील पहिला मोठा फटका येतोय आणि धावसंख्या 4 ने पुढे ढकलली जाते. धावसंख्या येऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा परेश सज्ज. सुंदर असा कव्हर ड्राईव्ह, धावची बादची संधी, मात्र सुंदर असा कव्हर केलेला आहे. यस नो असा कॉल असला पाहिजे तुमच्याकडे दोन्ही फलंदाजांकडे, आणि ते चित्र दिसत असताना दीपेश दिंडेकर यांनी लगेच कॉल दिला नो. पुन्हा एकदा सज्ज परेश. सुंदर असा फटका, मात्र झेलची संधी. नवनीत काहीशे कमी पडतायत, चेंडू निघून जातोय आणि 3 धावा पळून काढलेल्या आहेत. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटे या दोन फलंदाजांदरम्यान आणि या 3 धावांनी धावसंख्या पुढे सरकली जाते 11. कालच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं होतं श्रेयस इंदुलकर यांचा झेल सोडला होता आणि श्रेयस इंदुलकर यांनी 6 चेंडू 6 षटकार खेचले होते. ते चित्र पुन्हा पाहायला भेटतंय का, पाहायचं लागेल. पुन्हा एकदा परेश सज्ज होतोय. उलटा चेंडू बॅटची कडा लागून पुन्हा एकदा थर्डमॅनच्या दिशेने. एखाद्यावर समाधान मानावं लागेल. मनमी त्याला. धावसंख्या झाली ती 12. दीपेश वैयक्तिक 7 धावसंख्येवर खेळतायत, मनमीत वैयक्तिक 2 धावसंख्येवर खेळतायत. धावसंख्या झाली ती 12. 2 गड्यांच्या मोबदल्यात पुन्हा एकदा परेश सज्ज होतोय. सुंदर असा फटका कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न. नवनीत जिथपर्यंत येतील. 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावसाठी प्रयत्न. 3 धावा आरामात पूर्ण करतायत हे दोन्ही फलंदाज. कशाला असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल नवनीत याचं. षटक संपते दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर षटक संपते दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहेत 15. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये GN इलेव्हन नायगाव. देऊल चमचमतई ग आई तुझा देऊल चमचमतई. ए देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय. त्या कारल्याचे डोंगराला आई माझी नांदत नांदते. मला भेटीला बोलवते आई माझी गालाने गो हसते. ए देऊल चमचमतई ग माऊले देऊल चमचमतई. देऊल चमचमतई ग माऊले देऊल चमचमतई. ए देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय. देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय.
तुला सारी हिरवी गार सारीला सोनेरी किनार सारी हिरवी गार गाई तिला सोनेरी किनार गल्यान नवरत्नाचा राईला शोभताई ग शिनगार धन्यवाद डीजे. थोडीशी दुखापत झाल्यामुळे थोडा सामना थांबला होता. संत गतीने चाललेला हा सामना 2 षटकाच्या समाप्तीनंतर GN11 नायगाव प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या धावफलकावरती 15, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये क्रमांक 3 चा गोलंदाज मानव येतोय. एक यंग टॅलेंट खोचिवडा संघाकडून खेळत असताना याच्यानंतर होणारा सामना एक्युरा स्पोर्ट्स नायगाव विरुद्ध पद्मावती उमेळमान. क्रमांक 3 चं षटक वैयक्तिक पहिलं व संघाचं 3रं षटक घेऊन येत आहेत मानव. लेफ्ट आर्म गोलंदाज सज्ज असतील दीपेश. सुंदर असा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंच मिलिंद बावकर यांचा वाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धाव मिळते. या डावातील पहिला अवांतर धावसंख्या आहे. सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत चालू होती. काहीसं रोखून ठेवलेलं आहे खोचिवडा संघाने. घरचा संघ GN11 नायगाव संघ कुठेतरी कठीण परिस्थितीमध्ये दिसतोय. आतापर्यंत 2 षटकामध्ये 15 धावसंख्या पटकावलेल्या आहेत. सुंदर असा फटका. चांगलासा प्रयत्न होता मात्र यस चौकार येतोय. सुंदर असा फटका होता. दीपेश यांच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा चौकार. धावसंख्या झाली ती 20. पुन्हा एकदा सज्ज होतोय मानव. दीपेश दिंडेकर इज ऑन अ फायर. सुंदर असा चेंडू. वेगवान चेंडू. वेग आणि वेग आणि वेग. सुंदर असा चेंडू. मानव सुंदर असा कमबॅक करतायत. दीपेश यांना काहीच समजलं नाही. अजूनही विचार करतायत चेंडू निघाला कसा. पुन्हा एकदा मानव. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर असा फटका पुन्हा एकदा. अमृत असतील चेंडू जवळ. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. दीपेश यांच्या जवळ थ्रो होतोय आणि 2 धावा आरामात पूर्ण करतात आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली जाते 22 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा मानव सज्ज होतोय. तर चोकोबार संघ आयोजित चोकोबार चषक 2026 पर्व दुसरे आणि ही संपूर्ण स्पर्धा गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी देखील डिक्का स्पोर्ट्स या चॅनल वरती तुम्हाला YouTube वरती लाईव्ह पाहायला भेटेल. कॅमेरामॅन आकाश व द्वितीय कॅमेरामॅन दुर्गा, त्याचप्रमाणे ऑनलाईन स्टॅटिस्टिशियन ऋषिकेश, माझ्या समवेत ऑफलाईन स्टॅटिस्टिशियन आहेत विकी, त्याचप्रमाणे आमचे पहिल्या दिवसामध्ये कॉमेंटेटर लाभले होते तुकाराम मांगेला सर, त्याचप्रमाणे निशान पाटील सर, दुसऱ्या दिवसामध्ये तुकाराम मांगेला सर, घनश्याम भोईर सर आणि तिसऱ्या दिवसामध्ये निशान पाटील सर व मी स्वतः मनीष वैती, त्याचप्रमाणे पंच रुपेश मेस्त्री, मिलिंद बावकर, रुपेश कोळी, दीपेश दिंडेकर यांच्या उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा रणसंग्राम या नायगाव नगरीमध्ये क्रमांक 4 चा गोलंदाज स्वप्नील, पहिला चेंडू फुलटच चेंडू, मात्र प्रहार करण्याच्या नादात
मिड विकेटच्या दिशेने सुंदर असा थ्रो, धावचीची संधी, मात्र ऋषिकेश कुठेतरी कमी पडतायत आणि 2 धावा आरामात पूर्ण होत आहेत. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 24 या धावसंख्येवर. आतापर्यंत रोखून ठेवलेला आहे कोचिवडा संघाने. फुलटा चेंडू आणि फुलट चेंडूला काही थारा नाही. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. तिसऱ्या पंचांना विनंती करतोय नोचा रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसरा पंच रुपेश कोळी. पंच रुपेश कोळी पाहणी करतील. नोट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. आतापर्यंत सुंदर अशी पंचगिरी आपल्याला पाहायला भेटली स्पर्धेमध्ये. यस, तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय. हा नो चेंडू आहे आणि पुढील चेंडू स्प्रीट असेल. 6 षटकार येतो या चेंडूवरती. कायसा खराब असा चेंडू, कायसा खराब असा चेंडू आणि फ्रीडची संधी कायसं रोखून ठेवलं होतं. मनमीत यांना शांत होती, मात्र षटकार येतोय. फ्रीडचा संधी आणि फ्रीडची संधी पुन्हा एकदा, मात्र झेल होता. फ्रीडचा चेंडू असल्या कारणाने हा ग्राह्य धरला जाणार नाही. एका धावावर समाधान मानावं लागेल मनमीत याला. या एका धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 32 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा स्वप्नील सज्ज होतोय. चौथ्या षटकातील तिसरा चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 32, 3 गड्यांच्या मोबदल्यात. हार्दिक बॅटचा आणि बॉलचा काहीसा संपर्क साधत नाही. चेंडू निर्धाव जातो. बॅटची कडा होती मला वाटतं, मात्र यष्टी रक्षक कुठेतरी चुकी करत असताना. पुन्हा एकदा स्वप्नील. सुंदर असा कमबॅक म्हणावं लागेल स्वप्नील याचं. 3 चेंडू टाकून झाल्यात, 10 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज चौथा चेंडू. सुंदर असा फटका, मात्र 1 धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी प्रयत्न. सुंदर अशी रन इन बिटवीन विकेट पाहायला भेटते आणि खराब असा थ्रो पियुष यांच्या मार्फत. याच्यानंतर 2 संघाच्या कर्णधारांनी सज्ज व्हायचं आहे. एकविरा स्पोर्ट्स नायगाव विरुद्ध पद्मावती उमेळमान. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचं आहे. या 2 संघांदरम्यान नाणेफेकीचा कॉल होईल. पुन्हा एकदा स्वप्नील सज्ज होतोय. चौथ्या षटकातील 5वा चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 34, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हार्दिक स्ट्राईक वरती आहेत. उलटा चेंडू हलकासा ड्राईव्ह केलेला आहे कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. गचाळाचं क्षेत्ररक्षण परेश मार्फत आणि अजून 1 धावाची संधी.
सामना आहे, कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. असे कुठले गोलंदाज आहेत की हे 50 धावपर्यंत रोखू शकतात? निमिष आहे, विशाल आहे, मी स्वतः आहे, अजून धर्मेश आहे. ही चोकोबार संघाचं हे पर्व दुसरं आहे आणि पर्व दुसऱ्यामध्ये तुम्हाला आयोजन नियोजन कसं वाटतंय? आयोजन तर खूप चांगलंच आहे. गेल्या वर्षी सारखंच एकदम, आणि या वर्षी तर अजून चांगलं आहे. गेल्या वर्षी तुम्ही रनर राहिले होते या स्पर्धेमध्ये. तू स्वतः या स्पर्धेमध्ये 6 चेंडू 6 षटकार खेचले होते. मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार भेटला होता. या वर्षी कशी तुमची रणनीती असेल? चॅम्पियन बनायचं स्वप्न प्रत्येक संघाचं असते, या वर्षी तुमचं कसं रणनीती आहे? गेल्या वर्षी रनरअप झालो होतो, पण या वर्षी नक्की जिंकण्याचा प्रयत्न असेल आमचा. हा होता संजित कोळी, एकविरा स्पोर्ट संघाचा कर्णधार. पद्मावती उमळमान संघाचा कर्णधार समीर. तुम्ही जर नाणेफेकीचा कॉल जिंकले असते तर काय निर्णय असता? फिल्डिंग घेतली मात्र तुम्हाला विरुद्ध करायला लागेल, प्रथम फलंदाजी करायला लागतील. कितपत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 60च्या वरती मारण्याचा प्रयत्न. असे कुठले फलंदाज आहेत जे ही धावसंख्या पूर्ण करतील? आहेत फलंदाज सर आहेत, त्यावरती जाण्याचा प्रयत्न करू. या हे आमचं चोकोबार संघाचं दुसरं वर्ष आहे. या दुसऱ्या वर्षामध्ये तुम्हाला आयोजन नियोजन या स्पर्धेचं कसं वाटते? आयोजन नियोजन खूप चांगलं असते. प्रत्येक वेळी आम्ही इकडे खेळतो आणि खूप आनंद केला. तर हे होते पद्मादेव मळमान संघाचे कर्णधार समीर. तर एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाने नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजूने घेऊन प्रथम गोलंदाजी स्वीकारला आहे आणि प्रथम फलंदाजीसाठी प्राचारण करण्यात आले पद्मादेव मळमान संघाला. तर पुढील धावाचं समालोचन मी विनंती करतोय निशान पाटील सरांना. यस, धन्यवाद. धन्यवाद मनीष जवैती सर. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेषाच्या हाती धरतीच्या गती, ज्ञानेश्वरांनी चालविल्या निर्जीव भिंती, होऊन गेले रथी महारथी, आधी प्रथम पूजूया महागणपती. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या देहास नाही कसलीच भीती, सांग छाती टोकून, आदर्श आहेत आमचे शिवछत्रपती. तुम्ही पाहताय चॉकोबार ग्रुप आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा चॉकोबार चषक 2026 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आणि या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सामना एका बाजूला जर पाहिला तर दीपेश दिंडेकर यांचा संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय GH11 नायगाव, आणि त्या संघाच्या विरोधात प्रकाश 11 खोचिवडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना GH11 नायगाव संघाने धावफलकावरती धावा जोडल्या. तब्बल 57 धावा आणि 58 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये प्रकाश 11 खोचिवडा या संघासमोर ठेवलेला आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची आहे. थँक्यू. चला, सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची आहे. आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे, त्यामुळे जास्त वेळ खर्च करू नका, कारण आजच्या दिवसामध्ये 2 सामने एक्स्ट्रा आपण खेळवतोय. सेमीफायनलचा आणि फायनलचा सामना. चॉकोबार ग्रुपची क्रीडा स्पर्धा. आलेल्या सर्व चॉकोबार ग्रुपचे सदस्य आहेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर वाल्टीन आंबो, राजेश कंडा, पंढरीनाथ कोळी, जनार्दन भोंडोरी, उमेश भोंडोरी, रमाकांत भोंडोरी, लीलाधर कोळी, मॉजेश कंडा, हिराजी भाटकर, प्रभाकर गौरेकर, हेमंत भाटकर, हेनरी बंदरकर, देवेंद्र भाटकर, शरद कोळी, भानुदास कोळी, नवनीत कोळी, कमलाकर नवेघर, पांडुरंग गौरेकर, रवी कोळी, कुंडलिक भोंडोरी, हरेश्वर कोळी हे सर्व जर पाहिलं तर चॉकोबार ग्रुपचे सदस्य आहेत. आणि त्यामुळे जर पाहिलं तर आणखीन काही सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे.
58 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये चेस करायच्यात. प्रथम फलंदाजी करत असताना 57 धावा GN11 नायगाव या संघाने या मॅच मध्ये उभारल्या. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली हार्दिकच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं 3 चेंडूमध्ये 3 षटकार आणि कुठेतरी धावसंख्या थांबली होती ना, त्या धावसंख्येला वेग आणला होता हार्दिकने. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो हार्दिक. त्याने फलंदाजी खूप चांगली केली होती आणि त्याच खेळाडूवरती विश्वास दाखवला या मॅच मध्ये कॅप्टन दीपेश दिंडेकरने. गोलंदाज तयार, पहिलाच बॉल ओव्हर द विकेट व यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळायचा होता फटका. बॅट ड्रिल करून देखील फलंदाज दाखवतायत परंतु चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचले नव्हते. पहिला चेंडू खूप चांगला राहिला हार्दिक यांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना त्याने भरपूर इम्प्रेस केलंय आणि गोलंदाजी करत असताना P1च्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती देखील तो प्रभावित करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा हार्दिक बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट व यावेळेस खोलात टाकलाय. वा, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला चेंडू हार्दिक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवातीच्या दोन्ही चेंडूवरती फलंदाजाला हार्दिकने शांत ठेवल्या. व्हेरिएशन पाहायला मिळालं. पहिला चेंडू जर पाहिला तर गुडलँड स्पॉट वरती पडला आणि तिथून जर पाहिलं तर चेंडू डॉट आलाय. इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. DSRचा वापर केलेला आहे DRSचा आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील. DRS घेतल्या बॅटिंग करणाऱ्या टीमने. टेक्निकल सपोर्ट घेतला जाईल लाईव्हचा. खऱ्या अर्थानं पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय परंतु फलंदाजांना विनंती आहे तुमच्याकडे काही सेकंद असतील त्या सेकंद मध्येच तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका कारण फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये जर पाहिलं तर पंच त्या ठिकाणी निर्णय देत आहेत आणि तदनंतर तुमच्यासाठी 10 सेकंदाचा वेळ आहे आणि त्यामध्येच तुम्ही DRS घ्यायचा आहे. इट इज अ फेअर डिलिव्हरी म्हणजे चेंडू डॉट आलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये मिलिंद बावकर सरांना तुम्ही पाहताय खूप चांगली भूमिका पंचांची राहिली आहे. रुपेशजी मेस्त्री सर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत या सामन्यासाठी. परंतु हार्दिक इम्प्रेस करतायत पहिल्या षटकामध्ये. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत त्यांची राहिली आहे. दोन्ही चेंडू डॉट टाकलेत फलंदाज अमृतच्या विरोधात. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट हार्दिक. यावेळेस देखील आणखीन एक चांगला चेंडू. जबरदस्त गोलंदाजी करतायत. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय आणि पहिल्या षटकामध्ये हार्दिकने सलग 3 चेंडू डॉट टाकलेत. बॅटिंग करत असताना सलग 3 चेंडूवरती 3 षटकार आणि गोलंदाजी करत असताना सलग 3 चेंडूवरती 3 चेंडू डॉट. काय जबरदस्त का हार्दिक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये प्रभावित करतायत, इम्प्रेस करतायत. युवा गोलंदाज आहे आणि त्यांच्यावरती विश्वास दाखवला आणि विश्वासाला सार्थपणे गोलंदाजी आतापर्यंत हार्दिक यांची राहिली आहे. हार्दिक पॉवर प्लेचं षटक आहे. जबाबदारीने गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे परंतु फलंदाज अमृतला देखील कमबॅक करावं लागेल. इथे मोठा फटका पॉइंट क्षेत्रामध्ये खेळत वॅकेट एरिया. बॉल सामणार नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय. अमृत यांच्या बॅट मधून आलाय चौकार. थँक्यू. फुलटॉस चेंडू होता. खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्युट केलाय. खऱ्या अर्थानं पॉइंट क्षेत्र खाली होतं आणि तेच निवडलंय आणि त्या क्षेत्रामध्ये फलंदाज अमृत याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 4 या आकड्यावरती. इथे जर पाहिलं तर फुलटॉस चेंडू होता. लोअर फुलटॉस चेंडू होता आणि खऱ्या अर्थानं चेंडूला चॉप केलं होतं, कापलं होतं खऱ्या अर्थानं पॉइंटच्या डोक्यावरून. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. फुलटॉस बॉल शरीराचा वेध घेतलाय. इथे वेगवान चेंडू आहे. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलंय परंतु पंचांचा स्पष्ट नकार. काय वेगवान चेंडू होता. तेच तर्रार गोलंदाजी केली जाते परंतु अमृत इथे अपयशी ठरले त्या चेंडूवरती कारण फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूवरती मोठा फटका खेळू शकले असते. थोडेसे दुखापतग्रस्त झालेत आणि आयोजकांनी त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं पाहू शकता काय वेगवान चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे लाईन मिस केली आहे. पूर्णपणे लाईन मिस केली आहे. शरीराचा वेध घेतलाय आणि खऱ्या अर्थानं दुखापत झालेली आहे अमृत याला. वेगवान गोलंदाजाचा सामना करणं इनिशियल ओव्हर मध्ये फलंदाजासाठी भरपूर डिफिकल्ट असतं आणि या षटकामध्ये हार्दिकने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. व्हेरिएशन त्यांच्या गोलंदाजीमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळाले. वेगवेगळ्या टप्प्यावरती ते गोलंदाजी करतायत. वैविध्यपूर्ण विविधता त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला सातत्याने या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत हार्दिकने 5 चेंडू टाकलेत आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात परंतु अमृत वैती या ठिकाणी जर पाहिलं तर दुखापतग्रस्त झालेत. अमृतला इथून जर पाहिलं तर या सामन्यामध्ये चांगला खेळ करावा लागेल कारण 58 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे आणि त्यामुळे की काय सुरुवात करत असताना
थोडीशी सुरुवात खराब राहिली आहे या मॅच मध्ये प्रकाश इलेव्हन खोचिवडे या संघाची. आणि इथून जर पाहिलं तर आक्रमण करावं लागेल, ए स्ट्राईक करावं लागेल. आणि आक्रमकता दाखवत असताना आक्रमकता ही क्षणभंगुरतेचा शाप नसते हे देखील सांगण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. हार्दिक पुन्हा एकदा यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. पंच आमच्याकडे वळतील, इशारा करतील की हा वाईड बॉल आहे. खराब चेंडू पाहायला मिळाला. इथे दिशाहीन चेंडू होता. चेंडूला वळवण्याचा प्रयत्न जरूर करतायत परंतु लेंथ खराब होती. लेग स्टंपला चेंडूची पिचिंग आणि तिथून जर पाहिलं तर चेंडूने घेतलेलं भरपूर जास्त वळण आणि पंच देखील आमच्याकडे वळलेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली आहे. संघाची धाव संख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. हार्दिक बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न राईज होतोय, टेकअप होतोय चेंडू आणि इथे जर पाहिलं तर पंचाने वाईड चेंडू घोषित केलाय. टप्पा पडल्यानंतर भरपूर जास्त उंची आणि इथे जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 6 या आकड्यावरती. 6 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये हार्दिकने इम्प्रेस केली आहे. 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा त्याने खर्च केल्यात. अमृत संघर्ष करतायत परंतु त्यांच्याकडे क्षमता आहे, मोठे फटके ते खेळू शकतात या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हार्दिक राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस गोलात टाकला होता, चांगला स्ट्रोक खेळलाय, कव्हर क्षेत्रामध्ये उडवलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अमृत यांच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार चौकार. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 58 धावांचा टार्गेट चेस करत असताना प्रकाश इलेव्हन खोचिवडे या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात. एकंदरीत 10 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. हार्दिक याने इम्प्रेस केलं परंतु शेवटचा चेंडू टाकत असताना भरपूर साऱ्या मिस्टेक झाल्या आणि खऱ्या अर्थाने धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये जर पाहिलं तर चेतन गवस गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये होते. आज जर पाहिलं तर क्रिश डोकलेकर देखील गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये राहिले त्या स्पर्धेमध्ये. सर्वांचा नाम उल्लेख करावा लागेल ज्या पद्धतीने चॉकोबार ग्रुपची ही क्रीडा स्पर्धा काय जबरदस्त योगदान राहिलंय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 2. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑन क्षेत्रामध्ये खेळलेत. लॉंग ऑनचा फिल्डर पुढे आलाय. फिल्डिंग चांगली. सेकंडचा कॉल केला जाणार नाही. फक्त एकच धाव. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 11 धावा. सुरुवातीच्या 4 षटकांसाठी जर पाहिलं तर 20 मिनिटाचा अवधी आहे आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 4 षटकं कंप्लीट करायची आहेत कारण शेड्यूल नुसार आज आपण भरपूर मागे आहोत. आज फायनलचा दिवस आहे या क्रीडा स्पर्धेचा. गोलंदाज तयार. खेळण्याचा प्रयत्न हवेत खेळलेत. वाईड ऑफ लॉंग ऑफला फिल्डर डाऊन द बॉल. योगेश कोई मिस्टेक करणार नाही. त्याने टिपलाय झेल. पहिला धक्का या मॅच मध्ये. फलंदाज अमृत वैथी बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इनसाइड आउट करून खेळण्याचा फटका होता. सर्कलला भेदणारा फटका होता परंतु वाईड ऑफ लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी होते आणि कमालीचा झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि पहिला धक्का या मॅच मध्ये प्रकाश इलेव्हन खोचिवडे या टीमला बसलाय. 58 धावा इथे जर पाहिलं तर या सामन्यामध्ये चेस करायच्यात. पहिल्या षटकामध्ये 10 धावा. या षटकामध्ये देखील आतापर्यंत 1 धाव आली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या वर्षीच्या हंगामामध्ये राहुल चांगल्या फॉर्मात आहे. मनीष वैतीने देखील त्याचा जरूर उल्लेख केला आणि गोलंदाजी करत असताना इथे विकेट प्राप्त केली. फलंदाजाला बाद केलं, अमृतला बाद केलं. अमृतच्या बॅटमधून 2 चौकार आले होते आणि त्याला बाद करण्यामध्ये राहुलला यश आलंय. नवीन फलंदाज अभिजित मैदानावरती दाखल होतोय. इन ॲट पोझिशन नंबर 3. 3ऱ्या क्रमांकावरती अभिजितला या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांमध्ये या सामन्यामध्ये काही होऊ शकतं कारण सुरुवात जर पाहिली तर जयंत इलेव्हन नायगाव संघाची बॅटिंग करत असताना खराब राहिली परंतु हार्दिकनं जबरदस्त योगदान दिलं. 57 धावांवरती जाऊन ठेवलं होतं आपल्या टीमला आणि इथून गोलंदाजी करत असताना देखील हार्दिकनं पहिल्या षटकामध्ये चांगलीच कामगिरी केली. गोलंदाज तयार.
ओसीचीचा फटका सर्कलला भेटणारा बॉल जातोय डीप पॉइंट सीमारेषेच्या अगदी जवळ. फिल्डर धावतायत वेगाने परंतु बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय. येतोय फलंदाज अभिजितच्या बॅट मधून चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता खऱ्या अर्थानं रिव्हर्स स्वाईप केलाय. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. स्वाईप केलं होतं अगदी या चेंडूला. वॅकेंट एरिया होती आणि पॉइंटच्या डोक्यावरून हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय फलंदाज अभिजितनं. व्हेरी फर्स्ट बॉल पहिला चेंडू तो फेस करत होता आणि त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. संघाची धावसंख्या 15 धावा. यावेळेस देखील थोडेसे बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्रोक साठी जागा बनवायची होती. बॅट ड्रिल करून देखील फलंदाज दाखवत आहेत परंतु अपयशी राहिलेत कारण वेगवान चेंडू होता आणि वेगवान चेंडूवरती जर पाहिलं तर स्ट्रोक एक्झिक्यूट करणं थोडंसं डिफिकल्ट असतं फलंदाजांना आणि ते बीट केलंय परिपूर्ण फलंदाज अभिजितला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो फुलटॉस चेंडू आहे. स्विचचा फटका पुन्हा एकदा गॅप मध्ये केलेत. बॉल थांबणार नाही. अभिजित यांच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार फटका आलाय चौकार. थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. फलंदाज अभिजित यांच्या माध्यमातून सलग 2 चौकार आलेत या षटकामध्ये स्विचिटच्या माध्यमातून आणि राहुल यांच्या विरोधात आक्रमण केलंय. 58 धावा बनवायच्या आहेत हे ठाऊक आहे फलंदाज राहुल याला आणि अगदी तो आक्रमण करतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 19 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. आज जर पाहिलं तर सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं तर क्रीडा रसिकांची अलोट गर्दी या मैदानावरती. आज अंतिम दिवस आहे. फायनलचा दिवस आहे या स्पर्धेचा. हो स्विच करण्याचा प्रयत्न परंतु थोडंसं रोखलंय. फक्त चेंडूला जर पाहिलं तर केवळ ढकललंय. त्या ठिकाणी फाईन लेग रिझन मध्ये फिल्डर होते. फक्त एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 20 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 58 धावांचा पाठलाग करत असताना प्रकाश 11 खोचिवडे या संघाने धावफलकावरती धावा बनवल्या तब्बल 1 धावा. कपिल पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर भरपूर चर्चेमध्ये आहेत फिरकीपट्टू गोलंदाज आणि आज जर पाहिलं तर एकविरा स्पोर्ट नायगाव या संघाच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. आज नायगावच्या संघामध्ये सुपरस्टार फलंदाज आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. लेजंड क्रिकेटपटू देखील पाहायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये देखील 40+ क्रिकेट या मैदानावरती एकविरा स्पोर्ट नायगावने दाखवलंय आणि आज जर पाहिलं तर एकविरा स्पोर्ट नायगाव संघाचा रेग्युलर संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. मागील वर्षी जर पाहिलं तर रनरअप राहिला होता संघ आणि घरच्या मैदानावरती खेळत असताना क्रीडा रसिकांची सातत्याने साथ मात्र एकविरा स्पोर्ट नायगाव संघाला लाभली आहे. आज देखील क्रीडा रसिकांची गर्दी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं पुन्हा एकदा चॉकोबार चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॉलिंग ट्रॅक वरती देखील हार्दिक आलाय ज्याने पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. बॅटिंग करत असताना देखील खूप चांगल्या पद्धतीनं या मॅच मध्ये त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलंय. तोच फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं गोलंदाज पाहायला मिळतोय हार्दिक. परंतु स्ट्रायकिंग एंडला एका बाजूला अभिजितला तुम्ही पाहताय त्याने 4 चेंडूचा सामना केलाय. 9 धावांवरती तो खेळतोय. अगदी तो रंगात आलाय या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. हो खेळण्याचा प्रयत्न चांगला ड्राईव्ह बॉलर बॅक ड्राईव्ह होता परंतु त्या ठिकाणी लॉंग ऑफ वरून फिल्डर वेगाने योगेश कोहली आले. सेकंडचा कॉल केलाय. वाह काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा वेगामध्ये कंप्लीट केल्यात. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 22 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थानं सुरुवातीच्या 2 षटकामध्ये फक्त 20च धावा आल्या. पॉवर प्लेला जर पाहिलं तर चांगलं कॅपिटलाइज करता आलं नव्हतं बॅटरला कारण अमृत बाद झाले. तदनंतर अभिजितच्या बॅटमधून चौकार आले आणि खऱ्या अर्थानं पॉवर प्ले मध्ये जर पाहिलं तर 20च धावा बनल्या परंतु येणाऱ्या या शेवटच्या 3 षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. इक्वेशन जर पाहिलं तर 17 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 17 चेंडू 36 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती हार्दिक. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अभिजित. गोलंदाज तयार. हो यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न. कंट्रोल पुलचा फटका होता. एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाहीये. काऊ कॉर्नर फेसचा फिल्डर अगदी वेगाने पुढे आलाय. फिल्डिंग चांगली. फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळेल. फिल्डिंग सेटअप खूप चांगला राहिला. जियांशी 11 नायगाव या संघाचा. दीपेश दिंडेकर या संघाचा कॅप्टन आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्याची भूमिका देखील फार महत्वाची आहे. योगेश कोहलीचं देखील मार्गदर्शन सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं आणि यष्टांच्या मागे यष्टीरक्षक या संघाचा चमूचा जर पाहिलं तर केंद्रबिंदू असतो आणि त्याची भूमिका देखील फार महत्वाची आहे. त्यामुळे सातत्याने फिल्डिंग मध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती हार्दिक. या षटकामध्ये खऱ्या अर्थानं कमी धावा त्याला
द्याव्या लागतील, रोखाव्या लागतील धावा. खऱ्या अर्थानं एक टीमला धावा रोखायच्या आहेत, एका टीमला धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. गोलंदाज ओव्हर द विकेट. हो, खेळण्याचा प्रयत्न टायमिंग प्रॉपर झालेला नाही. या कव्हर पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी वेगाने धावतायत. एक धाव मिळाली, सेकंडचा कॉल केलाय आणि 2 धावा देखील पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाईल. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली या 2 फलंदाजामध्ये. यस, वेट, नो या 3 गोष्टीचा खूप चांगला समन्वय आणि 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 3 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 26 धावा. सिंगल डबल्स घेत आहेत. खऱ्या अर्थानं प्रत्येक चेंडूवरती फलंदाज षटकार चौकार मारू शकत नाही. सिंगल डबल्स घ्या, धावफलक हलतं ठेवा आणि तेच कार्य मैदानावरती फलंदाज अभिजित करतायत आणि त्यांच्या सोबतीला फलंदाज निखिल देखील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 15 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 32 धावा. हे 3 चेंडू जे आहेत ना भरपूर इम्पॉर्टंट आहेत. या 3 चेंडूवरती धावा रोखाव्या लागतील. फलंदाजाला बाद करावं लागेल, दबाव टाकण्याचा प्रयत्नही करावा लागेल, कारण 5 षटकांचा सामना आहे. या स्पर्धेमध्ये धावा बनताना देखील आपण पाहिल्या आणि खऱ्या अर्थानं आतापर्यंत 2 अर्धशतकं या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या दिवसामध्ये वेदांत पाटील आर.के. मोरवा या संघाचा फलंदाज, त्याच्या बॅटमधून अर्धशतक आलाय आणि कालच्या दिवसामध्ये श्रेयश इंदुलकर खऱ्या अर्थानं त्याच्या बॅटमधून सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार आणि कालच्या दिवसामध्ये देखील अर्धशतक राहिले. परंतु या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक आलेली नाहीये आणि आजच्या दिवसामध्ये ती पाहायला मिळेल का, अगदी हा प्रश्न देखील आहे. परंतु आमचे 2 गुणलेखक आहेत, त्यांचं कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थानं रेग्युलर स्कोरिंग ते करत नसतात, परंतु चॉकोबारची क्रीडा स्पर्धा चेतन गवस आणि खऱ्या अर्थानं क्रिश डोकलेकर ही नावे सातत्याने चर्चेमध्ये असतात आणि त्यांची भूमिका देखील फार महत्वाची आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती हार्दिक ओव्हर द विकेट. हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. फिल्डर आहे टीप मध्ये, फिल्डिंग चांगली, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही या फलंदाजाला. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 28 धावा. चांगली बॅटिंग अभिजित करतोय. मैदानावरती आल्यानंतर त्याच्या बॅटमध्ये सातत्याने धावा आलेत. सुरुवातीला चौकार आलेत, परंतु तदनंतर सिंगल डबल्स देखील सातत्याने अभिजित घेत आहेत. चांगली बॅटिंग केली आहे, परंतु हार्दिक यांना कमबॅक करावं लागेल. शैलू सरांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं या परिसरातील एक नामवंत दिग्गज खेळाडू आहेत शैलू आणि त्यांना कालच्या दिवसामध्ये देखील आपण खेळताना पाहिलंय. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. हो, चांगला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु पॉईंट क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. फिल्डिंग खराब. पुन्हा एकदा फिल्डर वेगाने त्या ठिकाणी धावतायत, परंतु बॉल थांबेल का, नाही थांबणार. बॉल सीमारेषा ओलांडतोय, आलाय चौकार. थँक्यू. पॉईंट क्षेत्रामध्ये खेळले होते, खऱ्या अर्थाने फिल्डर त्या ठिकाणी होते आणि सर्कलला भेदणारा हा फटका आलाय फलंदाजाच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 32 धावा धावफलकावरती. अभिजित याने सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले ना, तर उमेश भोंडोरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल अभिजित साठी. आणि खऱ्या अर्थानं अभिजित चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करतोय आणि चॉकोबार ग्रुप यांच्या ग्रुप कडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूसाठी ते पारितोषिक आहे. चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासून हे पारितोषिक आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. कौतुक करावं लागेल चॉकोबार ग्रुपचं. खऱ्या अर्थानं लाजवाब क्रीडा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. हो, यावेळी चांगला ड्राईव्ह, परंतु कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. फिल्डर त्या ठिकाणी वाईड ऑफ लॉंग करून रुपेश आलेत. फिल्डिंग चांगली केली, चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला फलंदाजाच्या बॅटमधून, परंतु फक्त इथे एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले ती 33 धावा. 3 षटकांचे ते खेळ संपला. मॅचच्या उत्तरार्ध बॅटिंग करत असताना आतापर्यंत या मॅच मध्ये प्रकाश 11 खोचिवडे या संघाने धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 33 धावा बनवल्यात. 11ची सरासरी मेंटेन केलेली आहे, परंतु येणारे 12 चेंडू 25 धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसातील पहिला सामना आहे आणि हा सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. चॉकोबार ग्रुपचं देखील कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थानं तन मन धन या स्पर्धेमध्ये चॉकोबार ग्रुपने खर्च केले. पर्व दुसरं आहे आणि नावातच सर्व आहे. खऱ्या अर्थानं चॉकोबार हा ग्रुप नाही आहे, तर एक कुटुंब व्यवस्था आहे. खऱ्या अर्थानं एकत्रितपणे दरवर्षी येत असतात
मोठी क्रीडा स्पर्धा भरवत असतात, पर्व दुसरं आहे. प्रत्येक व्यक्तिमत्वाने या स्पर्धेसाठी कॉन्ट्रीब्युट केलंय, त्यासाठी त्यांचं कौतुक करावं लागेल. कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक या सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारा ग्रुप आहे चॉकोबा ग्रुप, आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आहे, आणि आजच्या दिवसामध्ये संपूर्ण चॉकोबा ग्रुप महिला वर्ग देखील या स्पर्धेमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. आलेल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. ज्या पद्धतीनं आपल्या मैदानावरती जर पाहिलं तर स्वर्गीय किरण डुबलेकर स्टॅन आपल्याला पाहायला मिळतोय, तदनंतर स्वर्गीय मनीष चव्हाण स्टॅन, भानुदासजी त्यांच्या नावाने देखील आपल्याला स्टॅन पाहायला मिळतोय, तदनंतर गोल्डन किंग या नावाने स्टॅन पाहायला मिळतोय, तदनंतर खेळाडू कक्ष खूप चांगल्या पद्धतीने या मैदानाला डेकोरेट केलंय, आणि खऱ्या अर्थानं एवढा मोठा डोलारा उभारलाय, आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा चॉकोबा ग्रुपच्या माध्यमातून आपण सातत्याने या स्पर्धेचं आयोजन मागील 2 वर्षामध्ये पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा धावफलकावरती, येणारे 12 चेंडू, 25 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती रितेश गंगेकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने फिरकीपट्टू गोलंदाज आहे, आणि या जबाबदारीनं गोलंदाजी करावी लागेल, कारण 12 चेंडूमध्ये 25 धावा डिपेंड करायच्या आहेत, आणि इथून चांगली कामगिरी करावी लागेल. परंतु एका बाजूला अभिजित काय जबरदस्त बॅटिंग करतोय, त्याच्या बॅटमधून सातत्याने मोठे फटके आलेत, आणि सिंगल डबल्स देखील त्यांनी या मॅच मध्ये आतापर्यंत घेतली आहे. चांगली बॅटिंग तो करतोय गोलंदाज रितेश गंगेकर. राईट आर्म ओव्हर द विकेट, बॉलिंग ट्रॅकवरती. हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता, चेंडूला लीव केलाय, सोडून दिलाय, परंतु हा चेंडू आलेला आहे डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. दबाव या ठिकाणी जर पाहिलं तर फलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळतोय, कारण खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केलेला नाहीये, आणि इथे जर पाहिलं तर चेंडू डॉट आलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तिसऱ्या पंचाची मदत कशासाठी घेतली आहे, खरं तर बॅटिंग करणाऱ्या एक DRS संपलेला होता. प्रत्येक टीमसाठी 2 DRS आहेत. पहिला DRS बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी संपला होता, दुसरा घेतलाय का या ठिकाणी तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे, आणि आमचे तिसरे पंच पाहणी करतील खऱ्या अर्थानं चेंडू वाईड आहे की नाही. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे, परंतु हा चेंडू आलाय डॉट. परंतु पहिला चेंडू काय जबरदस्त पाहायला मिळाला. रितेश गंगेकर यांच्या माध्यमातून फलंदाज अभिजितला शांत ठेवलाय, आणि इथून आक्रमक व्हावं लागेल. येणारे 11 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 25 धावा, 25 धावा 11 चेंडू. एका बाजूला GN11 नायगाव संघ, आणि त्यांच्या विरोधात प्रकाश 11 खोचिवडे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. हो, यावेळेस मोठा फटका खेळलाय जरूर, परंतु फिल्डर आहे लॉंग ऑफला. योगेश कोळी मिस्टेक करणार नाही. सेफ हँड पकडला जेल. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. फलंदाज अभिजित निघालाय परतीच्या प्रवासाला. फलंदाज बाद. थँक्यू. इथे जर पाहिलं तर मोठा फटका खेळायचा होता, लॉफ करायचं होता, परंतु वाईड ऑफ लॉंग ऑफला योगेश होते. एलिव्हेशन भरपूर जास्त डिस्टन्स कमी होतं, आणि खऱ्या अर्थानं महत्वाची विकेट. धोकादायक फलंदाज अभिजित बाद झालाय. त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा येत होत्या या मॅच मध्ये, परंतु मोठा फटका खेळण्याचं औदार्य त्यांनी या मॅच मध्ये दाखवलं, परंतु अपयशी ठरले. झुंज दिली होती, चांगल्या पद्धतीने तो बॅटिंग करत होता, परंतु मोठा फटका खेळत असताना रितेश गंगेकरनं महत्वाची विकेट या मॅच मध्ये प्राप्त केली. या फलंदाज अभिजितला बाद केलाय. नवीन फलंदाज परेश मैदानावरती दाखल झालाय. येणारे 11 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. आणखीन जर पाहिलं तर 11 चेंडू बाकी आहेत, आणि इथून 10 चेंडूचा खेळ बाकी आहे, माफ करा. 10 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये, आणि इथून या सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न गोलंदाज रितेश गंगेकर करतोय. खऱ्या अर्थानं महत्वाच्या षटकामध्ये 2 चेंडू त्यांनी डॉट टाकलेत, आणि फलंदाजाला बाधी केलाय. नवीन फलंदाज परेश मैदानावरती दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंड वरती असेल. 10 चेंडू 25 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. हो, खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली खेळ, आणि तिथे झेल पकडलाय दीपेश दिंडेकरने. वाल जबरदस्त झेल पाहायला मिळाला. आणखीन एक धक्का.
थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही पाहू शकता आडव्या बाटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कड लागली आणि यष्टांच्या मागे दीपेश दिंडेकरने एका हातामध्ये झेल टिपलाय. वा, काय सेलिब्रेशन होतं. जबरदस्त कामगिरी दीपेश यांच्या माध्यमातून यष्टांच्या मागे आपल्याला पाहायला मिळाली. स्वतः कॅप्टन आहे या संघाचा आणि जबाबदारीने आतापर्यंत दीपेश दिंडेकरने या मॅच मध्ये खेळ केलाय. इथे रितेशच्या गोलंदाजीवरती कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. येणारे 9 चेंडू 25 धावांची आवश्यकता. रितेश गंगेकर ऑन हॅट्रिक. या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक साजरी करेल का? या स्पर्धेमधील पहिला गोलंदाज ठरेल का हॅट्रिक घेणारा? हे देखील पाहावं लागेल. नवीन फलंदाज मैदानावरती अनिश दाखल झालाय. हॅट्रिक बॉल आहे. रितेश गंगेकर जबरदस्त गोलंदाजी करतायत. जर विकेट हॅट्रिक घेतली ना तर चॉकोबा ग्रुपच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल रितेश गंगेकर साठी. गोलंदाज तयार. राईट आर्मावरती विकेट. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अनिश आपल्याला पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा अगदी लिडिंग एज लागली आहे. फ्लाइंग स्लीप मध्ये फिल्डर होते आणि त्यांच्या आवाक्या बाहेर झेल होता. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. घातक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं दोन्ही बाजूला चेंडूला वळवण्याची कसब ठेवणारा गोलंदाज आहे रितेश गंगेकर आणि जबरदस्त गोलंदाजी करतायत या सामन्यामध्ये. या षटकामध्ये भरपूर इम्प्रेस केल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 34 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न टायमिंग प्रॉपर झालेला नाही. या कव्हर पॉइंटला पुन्हा एकदा फिल्डर त्या ठिकाणी धावतायत वेगाने. फिल्डिंग चांगली. फक्त एकच धाव. दबाव टाकलाय फलंदाजांवरती. दबाव टाकलाय बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. दबाव टाकलाय प्रकाश 11 कोचिवड या संघावरती. आवाज बनलेला नाहीयेत. धावांसाठी संघर्ष सुरू आहे. प्रत्येक धाव घेण्यासाठी संघर्ष करायला भाग पडलाय फलंदाजांना. काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. रितेश त्यांच्या माध्यमातून अगदी प्रभावित करतोय, इम्प्रेस करतोय. या मॅच मध्ये धावाच येत नाहीये आणि धावांसाठी प्रचंड मोठा दबाव टाकलाय. खोलात टाकलाय. डिग आउट करण्याचा प्रयत्न. चांगला कव्हर ड्राईव्ह. कव्हर क्षेत्रामध्ये योगेश कोहली त्या ठिकाणी आले. फिल्डिंग चांगली. सेकंडचा कॉल केला जाईल का? हो, केलाय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 37 धावा. येणारे 7 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. काय गोलंदाजी केली आहे. लाजवाब गोलंदाजी. रितेश गंगेकर आज चर्चेमध्ये राहिलेत. खऱ्या अर्थानं डॉटी चेंडू टाकलेत. विकेटही घेतल्यात आणि धावाही खर्च केलेला नाहीये. फक्त आणि फक्त आपल्या षटकामध्ये या गोलंदाजाने 4च धावा खर्च केल्यात. काय कमबॅक केल्या. लाजवाब गोलंदाजी. येणारे 6 चेंडू 21 धावा. सामना संपलेला नाहीये. प्रकाश 11 कोचिवडे या संघाकडे देखील चांगली बॅटिंग लाईन आहे. त्यामुळे हा सामना अजून संपलेला नाहीये. चला स्पीडअप करा. GNC 11 नायगाव संघ, दीपेश दिंडेकर अँड कंपनी, योगेश कोहली थोडंसं स्पीडअप करा. भरपूर वेळ होतोय कारण आजच्या दिवसामध्ये आपण 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात सामने खेळवतोय. सेमीफायनलचा सामना आणि फायनलचा सामना आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल कारण या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आहे आणि आयोजकांची प्रामाणिक इच्छा आहे खऱ्या अर्थानं सर्वचे सर्व सामने जास्त षटकांचे खेळवले पाहिजे अशी आयोजकांची इच्छा आहे. त्यामुळे प्लीज वेळेची दिरंगाई न करता लगेच खेळाला सुरुवात करा. येणारे 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तुषार आपल्याला पाहायला मिळतोय परंतु स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज एका बाजूला तुम्ही पाहताय निखिलला पाहताय. लेफ्ट आर्मवरती विकेट. खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज निखिलच्या बॅट मधून आलाय षटकार. थँक्यू. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळते. निखिल सुरुवातीला शांत राहिले तिथे आक्रमक झालेत. आलाय षटकार निखिलच्या बॅट मधून. येणारे 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती तुषार यांच्यावरती दबाव निर्माण केलाय. 5 चेंडू आणि 15 धावा या मॅच मध्ये पलटवार केलाय प्रकाश 11 कोचिवडी या संघाने. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 10 धावा
तदनंतर जर पाहिल्या तर 11 धावा, 13 धावा आणि मागील षटकामध्ये 4 धावा. या षटकाची सुरुवात करत असताना पहिल्या चेंडूवरती फलंदाज निखिलच्या बॅटमधून षटकार आलाय. 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. सामना संपलेला नाहीये. या मॅच मध्ये कमबॅक केलाय प्रकाश 11 कोचिवडे या संघाने. निखिलनं कमबॅक केलाय. गोलंदाज तुषार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग इनला निखिल जबरदस्त बॅटिंग करतोय. अगदी रंगात येऊ लागलेत या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती त्यांनी दमखम दाखवली आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा उडवलाय समोरच्या दिशेने. सलगचा दुसरा षटकार फलंदाज निखिलच्या बॅटमधून. थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग. सरळ बॅट मध्ये व्ही शेप मध्ये फलंदाज निखिल खेळताय. सलगचा दुसरा षटकार या मॅच मध्ये. तुषार यांच्यावरती प्रचंड दबाव आहे. येणारे 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे, सामना आला कुठे. या मॅचचं होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून ठेवलंय फलंदाज निखिलनं. लाजवाब बॅटिंग करतोय. सलग 2 चेंडू वरती 2 षटकार आलेत. येणारे 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतरचा होणारा सामना पद्मावती विमेलमान आणि एकविरा नायगाव या 2 संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल आणि लगेच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. बॉलिंग ट्रॅक वरती तुषार पाहायला मिळतात. येणारे 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज तुषार. इथून कमबॅक करावं लागेल. विकेट घ्यावा लागतील. दबाव टाकावा लागेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट खेळण्याचा प्रयत्न. इथे फटका फसलाय. झेल होईल का? हो हो, चांगला प्रयत्न होता. एका हातामध्ये प्रयत्न केला झेल घेण्याचा, परंतु इथे कॅच ड्रॉ. फक्त एकच धाव. संधी निर्माण झाली होती आणि संधीचं सोनं खऱ्या अर्थानं त्या फिल्डरला करता आलेलं नव्हतं, परंतु एफर्ट्स कमालीचा होता. चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 50 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू आणि धावसंख्या जर पाहिली तर 8 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. काय सामना पाहायला मिळतोय. जबरदस्त सामना. पैसा वसूल सामना. प्रकाश 11 कोचिवडे आणि त्यांच्या विरोधात GNC 11 नायगाव संघ मैदानावरती खेळतो या मॅच मध्ये. 3 चेंडू आणि 8 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज अनिश आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस देखील फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हर क्षेत्रामध्ये खेळले फिल्डर त्या ठिकाणी वेगाने धावतात, परंतु बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय. फलंदाज अनिश यांच्या बॅटमधून देखील आलाय चौकार. खराब फिल्डिंग. थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु ती फिल्डिंग खराब राहिली. हार्दिक आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर योगेश कोळी दोघांमध्ये कॉर्डिनेशन पाहिलं आहे. हार्डलक टपलक दीपेश दिंडेकर. हार्डलक योगेश कोळी. खऱ्या अर्थानं जबरदस्त खेळ तुमच्या संघाने केला, परंतु शेवटच्या षटकामध्ये 21 धावा डिपेंड करता आलेल्या नाही आहेत GNC 11 नायगाव या संघाला आणि कुठेतरी पराभवाचा सामना या मॅच मध्ये करावा लागला. परंतु संघाचं कौतुक करावं लागेल. दीपेश दिंडेकर, तदनंतर जर पाहिलं तर योगेश कोळी यांच्या माध्यमातून हा संघ मैदानावरती आपण पाहिला. यज्ञेश गोदावरीकर देखील आपल्याला पाहायला मिळतात. फार निराश आहेत GNC 11 नायगाव संघ, कारण अगदी सहज सोपा सामना होता. 6 चेंडूमध्ये 21 धावा डिपेंड करायच्या होत्या आणि तिथून जर पाहिलं तर गोल्डन षटकार फलंदाज पियुष यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. परंतु या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना जबरदस्त ज्यांनी बॅटिंग केली, तब्बल त्यांच्या बॅटमधून 19 धावा आल्यात. खऱ्या अर्थानं गोलंदाजीचा देखील आपण त्या ठिकाणी विचार करूया. मानवने देखील चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु हाय स्कोरिंग सामना होता, त्यामुळे आपण फलंदाजाचा विचार करतोय. तब्बल आपल्या बॅटमधून बॅटिंग करत असताना 19 धावा ज्या फलंदाजाने बनवल्या. अभिजित ठरलेला आहेत मॅन ऑफ द मॅच चे हिरो. या अभिजित आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आपण स्वीकारा. आमचा कोलीवारा गजलाय आमचा लोक सारा. नायगाव आमचा कोलीवारा गजलाय.